येऊ का मामा, ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शरद पवार सध्या सभा घेत आहेत, म्हणजे खरं तर विरोधाचं म्हणणं आहे की त्यांनी घरी बसावं, ते म्हातारे झाले, या टीकेला तुमचं कसं उत्तर असेल? ते खरं म्हटलं तर पवारसाहेब नेहमी सांगतात की अजून मी म्हातारा कुठं झाला, अजून थकलोय कुठं. आणि मला वाटतं एबीपी माझ्याला एक मी डिबेट बघितली होती, त्याच्यात एका पत्रकाराने खूप छान विश्लेषण केलं होतं. त्याने असं सांगितलं होतं की तुम्ही मुंगीला कधी झोपताना पाहिलं का आणि शरद पवारांना कधी थकताना पाहिलं आहे का, असं खूप चांगलं विश्लेषण त्यांनी केलं होतं. आणि हे लक्षात ठेवा, शेवटी या महाराष्ट्राच्या जडणघडणीत, या देशाच्या जडणघडणीत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं खूप खूप मोठं आणि मोलाचं योगदान आहे. आपण पाहिलं असेल, कृषीमंत्री असताना आज बारामती हे गाव असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात, देशात हे कृषी क्षेत्रामध्ये अग्रगणी स्थान असल्याचं गाव आहे. आणि आजही त्या बाबतीत त्यांचं नाव घेतलं जातं. अशा प्रकारची कामं संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता जे काही मधल्या काळात घडलं, ते घडल्यानंतर देखील आदरणीय पवार साहेबांनी फक्त 10 जागा घेतल्या आणि 10 मधून 8 जागा निवडून आणल्या. 9वी जागा ही त्या दुसऱ्या तुतारी नाव असल्यामुळं ती 9वी जागा गेली. एवढा चांगला परफॉर्मन्स संपूर्ण देशात हा फक्त आणि फक्त शरदचंद्रजी पवार साहेब. मामा, विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे, प्रचार अंतिम टप्प्यात आलाय, आपण विविध दौरे, पदाधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेत आहेत, एकंदरीत कसं वातावरण आहे, काय सांगा? तरी ही विधानसभेची रणधुमाळी असली तरी आपल्या माहितीसाठी सांगतो मी, मला असंही वर्षभर फिरत असतो, लोकांच्या समस्या जाणून घेत असतो. आणि निवडणूक ही 5 वर्षासाठी असते. परंतु आपण पाहिलं असेल इतक्या लोकांच्या समस्या आहेत, वर्षानुवर्ष ज्या रखडलेल्या आहेत. मी जेव्हा खासदार नव्हतो तेव्हा मी देखील अशाच प्रकारची विरोधकांवर टीका करायचो, खासदारांवर, आमदारांवर. परंतु आता मला माझी देखील जबाबदारी कळली आहे. त्याच्यामुळे मी एका विश्वासाने सांगतो की येत्या 5 वर्षात जरी केंद्रात सत्ता नसली परंतु राज्यात सत्ता येणार आहे. आणि राज्यात सत्ता आल्यानंतर तुम्ही येत्या 5 वर्षात विकासाची कामं पाहाल. आज इथं जो विषय मांडले गेले की इथल्या तरुणांना हाताला काम नाही, रोजगार नाही, आरोग्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, हे तो वर्षानुवर्ष विषय चाललेले आहे. आणि मला वाटतं ते त्यांनी स्वतः ग्रामस्थांनी सांगितलं की आमच्या आयुष्यात पहिल्यांदा खासदार या गावात आले आणि योगायोगाने या गावाने मला एवढं भरभरून दिलं की खरोखर मला देखील आश्चर्याचा धक्का बसला की उज्जैनी गावातून मला एवढा प्रतिसाद चांगला होता. आणि म्हणून आज या प्रत्यक्ष गावात आलो, पाहिलं. आणि आज तुमच्या पत्रकारांसमोर साक्षीने सांगतो की हे गाव मी आजपासून दत्तक घेतलेलं आहे. तर पुढच्या वर्षी जेव्हा मी इथं येईन मी प्रत्येक महिन्याला, पण 1 वर्षानंतर तुमची इथंच प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि 1 वर्षानंतर तुम्हाला या गावात काय बदल दिसेल तो तुम्ही नक्कीच पाहिजे. भिवंडी लोकसभेवरती तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आलात, यानंतर विरोधकांकडून टीका होते की मामा आता परिसरात येत नाहीयेत, त्यांना काय उत्तर द्यायला? नाही बघा, निवडून आल्यानंतर साधारणतः 5 आठवडे 35 ते 40 दिवसाचा कालावधी अधिवेशनात गेला. त्यानंतर आता माझी JPC कमिटीवर नियुक्ती झाली वक्फ बोर्डाची. आणि कमीत कमी महिन्यातून 16 ते 17 मिटिंग या वक्फ बोर्डच्या असतात. प्रत्येक आठवड्यात 2-2 मिटिंग असतात आणि महिन्यातून एक 6 दिवसाचा एक दौरा संपूर्ण देशात असतो. आणि त्यामुळे सध्या वेळ भेटला नाही. परंतु आत्ता जवळजवळ ते आटोपत आलेलं आहे. आता यापुढं पुढच्या म्हणजे आता या 25 तारखेपासून अधिवेशन चालू होतं आहे. 20 डिसेंबरला अधिवेशन संपतोय. आणि म्हणून मी इथं ते देखील व्यासपीठावर बोलतो की 20 डिसेंबरला अधिवेशन संपलं की आपण सगळे मंडळी या. मी सदा इथं एकदा येईल आणि संपूर्ण मतदारसंघात मी तुम्हाला सांगतो की मला स्वतःला त्याबद्दल खूप इंटरेस्ट आहे, समाजसेवेच्या कामांबद्दल. त्याच्यामुळे मी प्रत्येक मतदारसंघात तुम्हाला दिसेल. वाडा भिवंडी महामार्गाची अतिशय दुरावस्था आहे आणि तुम्ही त्या रस्त्याने झालेले आहेत या ठिकाणी. तर तुम्ही सुद्धा निवडून येऊ आणि म्हणजे त्या सरकार जे पण असेल हा रस्ता करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. आपण काय प्रयत्न केले? बघा, मी आल्या ते जे प्रयत्न करायचे होते, पत्र वगैरे सगळं दिलं. योगायोग म्हणा, पायगुण म्हणा, काही म्हणा, सगळ्यांनी जे काही मला सहकार्य केलं आणि त्यामुळं आता ह्या रस्त्याला मंजुरी मिळून वर्क ऑर्डर देखील निघालेले आहेत. त्यांनी ते याचे डिपॉझिटचे पैसे देखील भरलेले आहेत आणि वर्क ऑर्डर निघून मला आता काम चालू आहे.
त्यामुळे येत्या 6 महिन्यात हे काम पूर्णत्वास येईल अशा प्रकारचा विश्वास आहे. शहापूर विधानसभेचं एक क्षेत्र येतंय उज्जैनी आखाडा आणि या ठिकाणी तुम्ही आज उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा यांच्यासोबत प्रचाराला आलेत. कसा पाहता तुम्ही या निवडणुकांसोबत? नाही बघा, ही निवडणूक जी आहे आपण देखील पाहिला असेल, आता इथं देखील तुम्ही लोकांचा प्रतिसाद पाहिला असेल. महाविकास आघाडीच्या बाजूने खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आहे. आपण लोकसभेत पाहिला असेल 48 मधून 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत आणि पूर्ण विश्वास आहे साधारणतः 180-190च्या आसपास आमदार देखील असतील आणि त्यात पांडुरंगजी बरोबर देखील असेल आणि त्यामुळे साहजिकच या विभागाचा यापुढं जी विकासाची कामं असतील, जी डेव्हलपमेंट असेल त्याला प्राधान्य देऊन ती कामं केली जातील. आणि नक्कीच हे सगळ्या लोकांचा, मी जिथं जिथं जातो संपूर्ण शहापुरात जाऊन मी फिरलो, पाहिलं, खूप चांगला प्रतिसाद. घ्या बंद करू घ्या.